तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या शिवमंदिर मोठो ब्लॉग्स वरती। तर मित्रांनो आज वातावरण पण पावसाचं झालंय, रस्त्यावर खड्डे पण जास्त आहेत तिथं त्यावेळेस। तर पुढं आहे टनल, तर गाडीचे फटाके बघू हे करून। इथून आली टनल, आता बघू इथं का आवाज होता गाडीचा। तर जायचा शॉर्टकट आहे, तिथून पालीच्या तळावर जायचा। हायवेने जाण्यापेक्षा आपण तर सध्या आपण चाललेलो त्या डोंगरावर, तिथं जरा थोडी बाईकचे व्हिडिओ शूट करू। तिथून आपलं बीड सिटी पण चांगली दिसेल, बघू। तिथं थोडे ठोके फोडू गाडीचे। तो तर माझ्या संग आलाय माझा मित्र पठाण। तर त्याला पण नाद आहे, ते सध्या बिगनर आहे। तर आधी शूट करायचा पण त्याला पार्टनर्स नव्हते शूट करण्यासाठी बाईक व्हिडिओ। तर तो देखो छपरी, असं वाटेल गाडी जास्त पहिले की गाडीहून उडून जाईन हायवेनीच। तर जो माझ्या संग माझा फ्रेंड आहे पठाण, तर त्याला पण व्हिडिओ मोठो ब्लॉगिंगचा शॉक आहे, पण त्या संग पार्टनर्स नव्हते। तर अचानक असा बसल्या बसल्या विषय निघाला होता की किंवा म्हणला मला व्हिडिओ शूटिंगचा नाद आहे। तर अरे लय धूळ सोडली आहे नी, आता ओव्हरटेक करावं लागेल। तर आता असंच बसलो होतं, तेव्हा विषय निघाला की त्याला पण व्हिडिओ शूटिंगची आवड आहे। म्हणलं संडेला जाऊया। तर मला आठवडाभर वेळच भेटत नाही। ते आपल्या बीडमध्ये नाक्यावरची रिजन जिम, तिथं ट्रेनर म्हणून सध्या जॉबला आहे मी। तर जिम इतकी भारी की कारण की माझी सकाळी शिफ्ट असते 5 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 10 शिफ्ट असते। वातावरण बघा इकडलं, सगळं हिरवागार झालेलं आहे, सगळं झाडं वगैरे, झाडामध्ये रान। तर मी म्हणत होतो की माझी जॉबला असल्या कारण माझा सकाळी ब्लॉग शूटिंग करता येईना, संध्याकाळी ब्लॉग शूटिंग करता येईना, कारण की सकाळी 5 ते 10 टायमिंग आहे जिमचा आणि संध्याकाळी 5 ते 10 टायमिंग आहे। त्याच्यामुळं म्हणलं आज संडे तर चला व्हिडिओ शूटिंग करायला। तर वातावरण पण चांगलं आहे। चला पालीला जाऊन येऊ आज सध्या आपण। तर हा नवीनच रस्ता आहे, कारण की मागच्या रस्त्याने चाललो आम्ही। जास्तीत जास्त लोकांना हा बीडचा शॉर्टकट माहितीच नसेल पालीकडे जायचा, तर बघू। तर पठान वो अपना मैप पे देख भला, पाली का रास्ता। पाली को जाके आएंगे आज। ओके गाइस, राइडर थोड़ा आराम से चलाओ, जाएंगे साथ में, उनकी मदद की जाए। हाँ हाँ आप ठीक हो।
तोंडाकडेच बघत होते. कोण आहे येडा? ये एड़ा तेरा दादा है. जोक सपाट गाइस. अभी चलो चलो, शार्प टर्न है, गाड़ी आ सकती है आराम आप देखो कितना, सॉरी अचानक ते हिंदीत बोलायला लागते मी. तर मित्रांनो बघा इथं सगळं वातावरण फ्रेश आहे, डोंगर वगैरे. तर बघूया इथं ह्या रस्त्यांनी ब्रेकर्स खूप आहेत. से. आगे खराब रास्ता है. ह्याच्या पलीकडून पूर्ण हायवे स्टार्ट आहे. आणि नेमकं आपण पायच्या तळ्यावर मागच्या रस्त्याने चाललो तर बघू. इधर का जो गाँव है क्या पूरा रेसिंग ट्रैक जैसा रास्ता है यहाँ पे. ओला लेके आएंगे ना तब इधर आएंगे. पुढच्या रविवारी रेसिंग हे करू आपण. रस्ता पण खराब आहे जरा इथला त्यापेक्षा. तो फ्रेंड्स अभी वो पीछे का रास्ता थोड़ा खराब था, तर पुढचा रस्ता जरा डोंगर बघा फुल हे ट्रॅक रेस होणी. फक्त मध्ये अचानक काही कुत्रा मांजर येऊ नये, नाहीतर लय घाण क्रॅश होतं. तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपले 19 सबस्क्रायबर पूर्ण झालेत सध्या. 100 सबस्क्रायबर व्हायला फक्त 10 सबस्क्रायबर बाकी. तर मित्रांनो चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. रस्ता जरा लयच खराब आहे त्याला, जरा गावातलं वातावरण येतं. अरे यार डिस ब्रेक. तर मित्रांनो रस्त्यात अचानकच एक स्टॉप आला. म्हणलं जरा ब्युटिफुल प्लेस दिसला, तर पलीकडे हायवे आहे, तिकडे गाडीन ते हा पठाण मा फ्रेंड्स. तर तुम्ही बघा इथले डोंगर वातावरण. तो पलीकडे दिसणार तो हायवे आहे, तो पलीकडे नाही गाडी जाते त्या हायवेचा. बंद कर दे वीडियो. सो गाइस कैमरा अभी पठान के हाथ में है. सो गाइस हम अभी एक हमको स्टॉप मिला था और हमारे साथ गाइस मेरा बेस्ट फ्रेंड मेरा क्लासमेट शिवामनी है, जो कि बहुत हार्ड वर्क कर रहा है गाइस. आपका काम है उसको सपोर्ट करने का और सब्सक्राइब करने का. तब तक के लिए आप व्यू एंजॉय करो गाइस. सो अभी बढ़ते हैं अपनी मंजिल की तरफ. तर फ्रेंड्स मध्ये थोडं व्हिडिओ शूट करण्यासाठी थांबलो होतं. चांगले व्ह्यू दिसले होते आत्ता. तर पलीकडला हायवे डोंगर जरा कॅप्चर झाले, तर त्यासाठी थोडं म्हणलं व्हिडिओ काढायचं. क्रिकेट खेळणं चालू आहे. रस्ता जरा खराब होत आहे. रस्ता खराब आहे. आता फक्त 4 ते 5 किलोमीटर राहिली असं पालीचं तळं. चांगलं. ए कोंबडी न्यायची का रे खायला? गया दादू सोबत. जोक सपाट गाइस. ओंकार को देख. हाँ एक भी ब्रेकर नहीं है यहाँ पे. तर दोन्ही कोण झाड आहेत. पुढून एक बघू बुलेट आली, आपली ओल्ड बुलेट 1975. तर काही लोक ओल्ड जे गोष्टी त्यांना एवढं हे करीत नाहीत, पण पहिल्या काळातलं जे मटेरियल होतं ते एक नंबर होतं मित्रांनो.
तर मित्रांनो पठाणला लागली होती तहान, तर थांबलं तर बाबाला म्हणलं तर पाण्याचं. झालं का पाणी प्यायचं? चलो तर आता जाऊ पुढं. नेमकं गाडी आपण चढावच थांबली. इथून पुढं गेलं की पहाडीचं तळ मोठं. हॅवी रायडर काय काय कसं असतं नाही ब्रेक आहेत तसे. त्याचे आपण हॅवी ड्रायव्हर आहेत. हॅवी हा फायनली वी रीच. पोहोचलो आपण पाणी तळ्यावर. सगळ्यात कमी अंतर म्हणजे ह्यो मागच्या रस्त्याने आपल्याला पडतंय, पण कसं रस्त्यावर काही थोडेफार ब्रेकर्स पण येतात आणि थोडेफार मोठाले कटेस, त्यामुळे दमानी यायचं ह्या रस्त्याने. म्हणजे एवढं खास नाही हे. डॉग हा डॅम ह्याच्या पलीकडे आहेत पण हे साईडला गाडी लावू. सगळ्यात कमी अंतर हा रस्ते मागच्या रस्त्याने. ह्याच्या पलीकडे गेलं की अख्खं पाणी. तर इकडला अलीकडला व्ह्यू असा आहे पठाण. पठाण आणि मी आलो पाली तळ्यावर. माग बघू शकता तुम्ही. व्हिडिओला जर 100 लाईक झाले शिवामनी पाणी मध्ये स्विमिंग करणार गाइस. नाही करणार नहीं. तो ये मेरे पठान के दोस्त उमर भाई और आवेश भाई. भाई को फॉलो करो, डिसलाइक मत करो. तो ये देखो पाली का तालाब. करो लगा. आज का ब्लॉग यहीं पे खत्म होता है. अगली बार मिलेंगे दोनों भाई एक नए ब्लॉग में. आज के लिए बाय बाय.